शिवाची दृष्ट काढ. हो. उर्मिला, शिवाची पण दृष्ट काढ. हो भाऊ, दोघांची दृष्ट काढते. ग मी आता आलोय ना. आता बघ कशी ठणठणीत बरी होशील. आणि का ग एवढी घाबरतेस? का काळजी करते? अजिबात रडू नको बस. आशू, अरे घाबरणारच ना ती. आई आहे ती. हो ना काका? आणि तिकडे तुझ्यासोबत नेमकं काय घडलं हे कुणालाच माहित नाही. नक्की काय घडलं होतं? म्हणजे तू अचानक असा कुठे गायब झाला होतास? कुठे गायब? काय गायब? आता आलाय ना तो. हा, मग कशाला परत 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 तेच बोलायचं? हो, पण आता नको तो विषय. विषय टाळला तर कसं कळणार काय झालं होतं नक्की? सांग बरं आशू, काय झालं? हा, काही नव्हतं झालं. अगं मी काय झालं, माझा फोन पडला खाली, त्यामुळे तो बंद पडला. मग शिवा असं का म्हणाली की तू सापडत नाहीयेस? हो, असं म्हटली शिवा? का ग? कारण मी तो फोन बंद पडला ना माझा. मी तो रिपेअर करण्यासाठी एखादं दुकान शोधत होतो गावामध्ये, म्हणून मी तसाच गेलो, यांना कोणाला न सांगता. म्हणून मी घाबरले सगळे. हे वेळेत. बाकी काय होणार आहे मला? तुला कळतंय का काय परिस्थिती झाली इकडे ती? हो. असं नाही वागायचं परत. अजिबात. ते काय, तू तू आता कुठे जायचंच नाही, माझ्या डोळ्यासमोरच राहायचं. हो, हे असं इथेच बसणार तुझ्या डोळ्यासमोर, कुठेही जाणार नाही. ओके? आशू, पण काय घडलं होतं सांग. म्हणजे असं कसं तू? चला कीर्ती, आता हे सगळं नंतर बोलूया आपण. हं? चला, तुम्ही दोघेही थकला असाल, चला फ्रेश होऊन घ्या आणि जेवून घ्या. चला. फ्रेश व्हायला जाऊ का? नको, इथेच बसू. नाही, तू म्हणलीस इथे बस तर मी इथे बसून, काय प्रॉब्लेम नाही. हे का बसलो? जा. जाऊ? जरा आराम कर. बरं वाटेल अजून. हो, जा. आलोच मी आवरून. चल. आशू खोटं बोलतोय आणि खरं काय आहे ते मी शोधून काढेनच. व्यवस्थित आपण इथे आलो म्हणून सगळं व्यवस्थित झालं. आईचं काय झालं असतं माहित नाही मला. मला विचारच करवत नाहीये. शेवटी शिवा होम स्वीट होम. नाही, आपण फक्त आजीला तिची जमीन मिळाली हेच डोक्यात ठेवूया. बाकी सगळं नको आठवूया, कारण की ते सगळं आठवत बसलो ना की अजून त्रास होईल. तेच आपण डोक्यात ठेवायचंय आणि तेच नॅरेटिव्ह आपण इथे सगळ्यांना सांगायचंय. म्हणजे आपण तिथे गेलो, फार काही ड्रामा नाही झाला. आजीचे पेपर्स मिळाले आणि परत आलो. मी गायब आहे हे ऐकून आईला एवढा त्रास झाला. पुढचा हा सगळा ड्रामा तिला कळला तर तिची काय अवस्था होईल विचार कर जरा. नाही, काळजी नको करू. हे सगळं सीताईला नाही सांगायचंय आपण. बाकी मी काकाला बघून घेईन बरोबर. तुझा काका या पातळीवर उतरेल असं वाटलं नव्हतं मला. नाही, तो पातळी सोडून वागलाय. मग काय? तर मी पण नातं बीतं सगळं विसरणार आहे. त्याचा हिशोब तर मी घेणारच आहे, त्या जमिनीचा पण आणि तुला किडनॅप केल्याचा पण. अगं, तू जीवे मारायला निघाला होता मला. तू आली नसतीस ना वेळेत तर मी आज. आशू, असं नको बोलू. तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर? विश्वास म्हणजे असा, खरं सांगू तर आता पूर्वी इतका विश्वास नाहीये. म्हणजे काय बोलतोस तू असं? काही नाही, जाऊ दे, झोपतो. आशू, काय झालंय तुला? जाऊ दे ग, माहित नाही, सोडून दे. सोडून दे म्हणजे? ऐक ना आशू, मी झोपतो, खूप दमलोय. तू काय झालं? जेव्हा मी तुला किती वेळा सांगितलंय, मला जरा ऑकवर्ड होतं हे असं हार्टबीट टाकून झोपत नको जाऊ. अबे शाण्या,
हे नीट बोला. मग तू नीट ऐकून घे. काय? मी असं काही झोपले नव्हते. रात्री पांघरून घालताना तू हात धरून झोपला आणि सोडत नव्हतास. काय झालं दात काढायला? नाही म्हणजे काय तर छान विनोद छान मारलास तू. हे बरं आहे की तू जेव्हा म्हटलीस की तू जेव्हा माझा हात धरलास तू झोपलास तर मी काही बोलणार नाही ना याच्यावर. आता काय बोलणार? मी का खोटं बोलू? काही नाही बोलायचंय. लोकांना असते खोटं बोलायची एक्सपर्टी. तुला असं म्हणायचं मी सफाईने खोटं बोलते? तुझं तुलाच माहिती आता मला काय माहिती. तू आरोप करू नको. मी इज्जतीत सांगते मी काही खोटं बोलत नाही आणि मी असं काही केलेलंही नाहीये. तुझा विश्वास नसेल ना तर तुला कालच रात्री सांगितलंय मी माझा किती गोष्टींवर विश्वास आहे तुझा. अरे पण का नाहीये विश्वास? हातात हात धरून उंचावरनं उडी मारताना होता ना विश्वास, मैत्री करताना होता ना विश्वास, मग आता काय झालंय? आशू तू स्पष्ट बोल ना माझ्याशी. मी काही केलंय का? कशावरनं तू हे सगळं बोलतोस? माझं काय चुकलं? चाला मी काही असं बोलले की असं शांत बसायचं. अरे आशू मला तुझं कळतच नाही. तू एकदा असं वागतोस एकदा भलतं वागतो.